आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई काय बोलताय तुम्ही? देवांशी बायको आहे आता ती. तेच दुःख आहे. हिची लायकी नसताना हिला आपण देवांची बायको म्हणून घरात आणली. जेव्हापासून ही देवांच्या आयुष्यात आलीये ना तेव्हापासून कणभर सुद्धा सुख मिळालं नाहीये त्याला. देवांच्या आजच्या या अवस्थेला ही जबाबदार आहे. देवांचा ऍक्सिडेंट हिच्यामुळे झालाय. काय बोलताय मॅडम तुम्ही? सरांची अवस्था बघून मला सुद्धा खूप वाईट वाटतंय, पण या सगळ्यात माझा काय दोष आहे? दोष तुझाच आहे. तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस आणि त्याचं आयुष्य खराब केलंस. नाही, खरं तर ना माझंच चुकलं. लग्नात मी गप्प नाही राहायला पाहिजे होता. त्याच वेळी सगळं थांबायला पाहिजे होतं. या चेहऱ्यामागे इतकी लबाड मुलगी असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. खरं खरं सांग, हे प्लॅनिंग तू आधीपासूनच करत आलीयस ना? कसलं प्लॅनिंग? कसलं प्लॅन? हे आधी देवांशी मैत्री करायची, त्याच्यासमोर मी किती छान आहे असा आव आणायचा, त्याला आपलंसं करायचं आणि मग ती एक महिने आमच्या गुरुजींना तू स्वतःच्या बाजूने वळवून घेतलं नव्हतंस ना? नाही, खरं खरं सांगायचा नाही, कारण काय ना तुझ्या बहिणीची पत्रिका खोटी होती. ती पण जुळवून आणलीत तुम्ही. मग तुझी जुळवलेली पत्रिका ही खोटी नसेल असं कशावरून? ताई का बोलताय तुम्ही हे? आपले गुरुजी आपल्याशी कधीच खोटं बोलणार नाही. अहो, इतक्या वर्षांचा संबंध आहे आपला आणि माझा सईवर पूर्ण विश्वास आहे. बहिणी, अगं तुझा विश्वास कोणावर नसतो ग. सगळ्यांवर विश्वास ठेवत फिरतेस तू. आधी हिच्या बहिणीशी लग्न होणार होतं तर तिच्यावरही विश्वास होता तुझा. आता ही सून म्हणून आली तर हिच्यावर विश्वास आहे. माणसं ना तुला पारखताच येत नाही, कळलं ना? भैरवी एक मिनिट. हे बघ, हे सगळं बोलण्याची ही जागा नाही आणि वेळ तर त्याहूनही नाही. नाही दादा, हे सगळं जर मी आत्ता नाही बोलले ना तर खरंच वेळ आपल्या हातून निघून जाईल आणि मग त्या वेळेची आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. ही अशी मुलगी जर का देवांच्या आयुष्यात राहिली आणि देवांच्या आयुष्यावर बेतणार असेल ते, तर अशा मुलीला मी देवांच्या आयुष्यात राहू देणार नाही. मॅडम, देवांश सरांच्या जीवाची काळजी ना मला तुमच्यापेक्षा जास्त आहे. बायको आहे मी त्यांची आणि आमचं लग्न कुठल्याही परिस्थितीत झालेलं असू दे, ते कोणाच्या मर्जीने होऊ दे अगर नाही होऊ दे, पण सत्य हेच आहे की मी आता त्यांची बायको आहे. अग्नीच्या साक्षीने विधिवत लग्न झालंय आमचं. माझ्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ना ते त्यांच्या नावाचं आहे आणि हे मंगळसूत्र म्हणजे फक्त दागिना नाहीये, माझा अभिमान आहे. देवांश सरांना साधं खर्चटलं तरी ना खूप त्रास होतो मला आणि आता तर त्यांचा अपघात झालाय. मॅडम, मी हात जोडते तुमच्या पुढे. मला माहिती आहे तुम्हाला मी आवडत नाही, तुम्हाला माझा खूप राग येतो, पण आज देवांश सरांवर जी काही वाईट वेळ आली आहे त्याला मी जबाबदार आहे असं प्लीज म्हणू नका. मी सरांच्या बाबतीत कधीच वाईट विचार करत नाही. स्वप्नात सुद्धा माझ्या वाईट विचार येत नाही कधी. मॅडम, मी खरं सांगते, आता सुद्धा मी देवाला हीच प्रार्थना केली की सरांच्या आयुष्यात जे काही संकट येतात ना ते माझ्यावर येऊ दे आणि सर यातून लवकरात लवकर बाहेर पडू दे. त्यांच्या बाबतीत नाही वाईट विचार करू शकत मी कधी. शट अप. या अशा मोठ्या आणि खोट्या खोट्या बाता करून ना तू देवांश आणि वहिनीला गुंडाळत असशील, पण हा तुझा असा खोटा गरीब चेहरा बघून माझं मन नाही वितळणार, यांचं वितळत असेल. काय ना, या चेहऱ्या मागे ना खरा चेहरा काय आहे ना हे मी बरोबर ओळखलंय. मला एवढंच कळतं की तू जर का देवांच्या आयुष्यात राहिलीस ना
तर देवांचं आयुष्य हे कधीच सुखी आणि सेफ होणार नाही. ओ गॉड, जरा काही बोलले की मुळू मुळू रडायला सुरुवात करायची एवढंच माहितीये या मुलीला. काय रडूबाई सून मिळालीये. वहिनी प्लीज रडू नकोस ना तू. बाबा, आई, तुम्हाला खरंच असं वाटतंय का सरांचा ऍक्सिडेंट माझ्यामुळे झालाय म्हणून? नाही नाही, अजिबात नाही. हे बघ अगं, भैरवी रागाच्या भरात काहीही बोलून जाते. तू तिचं बोलणं मनावर घेऊ नकोस. सई, अगं आमच्या मनात सुद्धा कधी येणार नाही अशी गोष्ट. तू खरंच जीवाला नको लावून घेऊस बाळा. आणि हे बघ, आता सगळ्यात महत्वाचं हे की देवांची तब्येत नीट व्हावी म्हणून आपल्या सगळ्यांनी प्रार्थना करायला हवी. बाकी तू काहीच मनाला लावून घेऊ नकोस. एक्सक्यूज मी. डॉक्टर, देवांश आता कसा आहे? त्याला खूप लागलंय का हो? हे बघा, मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही, पण तुमच्या पेशंटची कंडिशन फारच क्रिटिकल आहे. त्याच्या मेंदूला मार लागलेला आहे आणि इमिजिएटली ऑपरेट करावं लागेल. ऑपरेशन हा एकमेव पर्याय आहे. पेशंटचा जीव वाचवायचा असेल तर ऑपरेशन करावंच लागेल, नाहीतर तू रडणं थांबव पहिले. हे बघा डॉक्टर साहेब, आम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज करतो. तुम्ही ऑपरेशनची तयारी करा बघू. हो लवकर प्लीज. डॉक्टर, काही करून देवांचा जीव वाचलाच पाहिजे. पैशांची काळजी करू नका. जेवढे पैसे लागतील तेवढे आम्ही देऊ. पण देवांश आमच्यासाठी सगळं काही आहे. देवांच्या शिवाय आम्ही आमचं आयुष्य इमॅजिनच करू शकत नाही. प्लीज काही करून त्याचा जीव वाचवा. हे बघा, आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करू, पण हे ऑपरेशन फार डिफिकल्ट आहे. याच्यामध्ये रिस्क आहे. मी आणि माझी हॉस्पिटलची टीम, वी विल ट्राय अवर लेवल बेस्ट. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. हो, आणखीन एक, तुमच्यापैकी कोणाची तरी कन्सेंट पेपरवर साईन लागेल. मी साईन करते. तुम्ही प्लीज ऑपरेशन लवकरात लवकर सुरू करा. तू साईन करणार? कोणत्या हक्काने? तू कितीही ओरडून सांगितलंस ना तरी मला तुझं देवांशी असलेलं नातं मान्य नाही. मी त्याची आई आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीतले सगळे निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त मला आणि मलाच आहे. ताई, ताई मी हात सोडते तुमच्या पुढे. नका वाद घालू आता. अहो, माझ्या मुलाचा जीव धोक्यात आहे. प्लीज प्लीज सईला सही करू दे आता. म्हणजे डॉक्टर लगेच ऑपरेशनला सुरुवात करतील. ताई, अच्छा, तुझ्या मुलाचा जीव वाचावा. देवांश फक्त तुझा मुलगा आहे का? आणि त्याची काळजी फक्त तुलाच आहे का? नाही, असं नाही म्हणत. नाही, ठीक आहे मॅडम, तुम्ही साईन करा. महत्वाचं हे नाहीये की कोण साईन करताय. महत्वाचं हे की देवांश सर लवकरात लवकर बरे